मात्र सर्वसामान्य ग्रामस्थांचं फुरसुंगीमधल्या या सर्वसामान्य ग्रामस्थांचं कचऱ्याच्या प्रश्नावर नेमकं काय म्हणणं आहे तेही आम्ही जाणून घेतलं। जवळजवळ 19 दिवस आज होत आली आहेत, परंतु कुठलाही तोडगा निघत नाहीये। पूर्ण शहरातील कचऱ्याचे गाड्या या ठिकाणी थांबवण्यात आलेल्या आहेत। शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग आहेत। सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत। बाबा, काय सांगाल, कधी या कचरा डेपोची या ठिकाणी सुरुवात झाली? किती वर्ष झाली? 1991 पासून हा कचरा डेपो या ठिकाणी आलेला आहे। आतापर्यंत आम्ही भरपूर सहन केलेलं आहे। आता पुणेकरांनी फक्त 10 दिवस 15 दिवस जर त्यांचा जर दुर्गंधीचा त्रास सहन होत नाही तर आम्ही 25 वर्षे हा दुर्गंधीचा त्रास कशा बदली सहन करायचा? आता त्यांचाच त्रास त्यांनी सहन करावा। या ठिकाणी कचरा डेपो आणण्यात आला, काय आश्वासनं देण्यात आली होती? किती जागा दिलेली होती आणि काय होतं? सर्वप्रथम या ठिकाणी कचरा डेपो 1991 मध्ये आला, त्यावेळेस फक्त उरुळीची त्या ठिकाणी 43 एकर त्यांनी ॲक्वायझेशन केली होती। त्या काळामध्ये जो काही कचरा येत होता तो पानापाचोळा आणि प्लॅस्टिक विरहित होता। त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये तो कचरा शेतीकरता घेऊन जात होते, त्यामुळे त्याचा एवढं अडचण येत नव्हती। कालांतराने कचऱ्यामध्ये आणि पुण्याची होणारी वाढ लक्षात घेता त्या ठिकाणी कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत गेलं। तिथून पुढे शेतकऱ्यांनी तो कचरा उचलायला बंद केलं। ते कचरा बंद केल्यानंतर भविष्यामध्ये अशा घटना घडत गेल्या की तो कचरा डेपोचं 43 एकर संपुष्टात आलं। त्यानंतर ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आंदोलन वगैरे चालू केली। मुळामध्ये ऍट सोर्स सॅग्रिगेशन ऍट सोर्स हा रूल्स असताना मिक्स कचरा कशासाठी आणला जात होता? नागरिकांवर कुठलीही बंधनं घातली गेली नाहीत। त्या ठिकाणी अवेअरनेस एक प्रोग्राम याच्यामध्ये रूल्समध्ये सांगितलेला आहे। लोकांना या कचऱ्याबद्दल माहिती नाही। आज पुणे शहरामध्ये लोकांची तयारी आहे सॅग्रिगेट करण्याची, परंतु सॅग्रिगेट केलेला कचरा पुढे ट्रान्सपोर्टेशन कलेक्शन करताना महानगरपालिका मिक्स करून या ठिकाणी आणते। अजूनही एवढे याला 2000 आणि 2017 वर्ष झालेली आहे त्या कायद्यांना, तरी सुद्धा ओपन डम्पिंग पुण्याचं पूर्ण होत नाही। फुरसुंगीचे जे नागरिक आहेत, वर्षानुवर्ष आमची पिढी, आज मी 25 वर्षाचा आहे, 30 वर्षाचा, ही पूर्ण पिढी आमची या ठिकाणी वायाला गेलेली आहे। आम्हाला पुणेकरांना त्रास द्यायचा नाही किंवा पुणेकर आमचे शत्रू नाही म्हणून नाही, फक्त या ठिकाणी जो कचरा पडतोय याने आमची पूर्ण पिढी विस्कळीत झालेली आहे। त्यांना दिशा सापडत नाही, त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि असाही इथून पुढचा त्रास आम्ही सहन करणार नाही। 2 वर्ष अगोदर देखील खाली तुम्ही आंदोलन केलं होतं। 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पुण्याचे पालकमंत्री आणि सर्व आमदार खासदारांच्या उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय मीटिंग झाली होती। त्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की 9 महिन्यानंतर हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद केला जाईल, परंतु 9 महिन्यानंतर कुठल्याही प्रकारची मीटिंग बोलवण्यात आली नाही, कुठल्याही ग्रामस्थांना काही सांगितलं नाही। ज्यावेळेस या कचरा डेपोला आग लागली त्यावेळेस प्रशासन जागं झालं आणि आज 15 दिवस हे आंदोलन चालू आहे। आज दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही ह्या कचरा डेपोची अंत्ययात्रा काढून हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद झाला असं जाहीर केलेलं आहे।